नमस्कार मित्रांनो, आज आम्ही करत आहेत झणझणीत मटनची रेसिपी आज तुम्हाला सांगणार आहे आणि जयश्री किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर त्यासाठी लागणारं आम्ही साहित्य घेतलेलं आहे। कांदा आणि खोबरं याला परतून घेतलेलं आहे आणि त्याची पेस्ट केलेली आहे। अद्रक लसूणची पेस्ट आहे 1 चम्मच, 1 चम्मच हळद, 3 ते 4 चम्मच आम्ही मिरची घेतलेली आहे आणि काळा मसाला आणि चवीपुरतं मीठ, प्लस आम्ही याच्यामध्ये 1 चम्मच एक मीडियम एक कांदा चिरलेला आहे आणि तेजपान पण घेतलेला आहे आणि टोमॅटोची ग्रेव्ही घेतलेली आहे आणि हे आम्ही मटण आणलेलं आहे, व्यवस्थित छान धुवून घेतलेलं आहे आणि आता कुकर रेडी होत आहे। तर चला आपण आता स्टार्ट करूया। आम्ही कुकरमध्ये फोडणीसाठी आम्ही पूर्ण आता प्रिपेअर करतोय पूर्ण। आता आम्ही टाकतोय तेजपान आणि कांदा, याला ऑलमोस्ट 10 ते 15 सेकंड फ्राय करायचं। त्याच्यानंतर आम्ही बाकीचे हे पूर्ण जे मसाले रेडी केलेले आहेत ते टाकणार आहे त्याच्यामध्ये। आता आम्ही टाकत आहे आलं लसूण, थोडंसं आम्ही आता फ्राय करतोय। तेल मस्त तापलेलं आहे आता एकदम जबरदस्त। आता आम्ही 4 टमाट्याची ग्रेव्ही टाकतोय, याला मस्त आता थोडंसं तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करतोय। आता हे अशा प्रकारे मस्त झालेलं आहे। आता थोड्या वेळाने आम्ही बाकीचे इंग्रेडियंट्स टाकतोय सगळे पूर्ण। खोबऱ्याची पेस्ट जी आम्ही ऑलरेडी रेडी करून ठेवली होती त्याच्यात पुन्हा फ्राय करतोय। मसाले जर व्यवस्थित पूर्ण फ्राय झाले तर मटणाला जी चव येते ना हो तशी एकदम सुंदर आणि छान चव लागते, एकदम व्यवस्थित जर फ्राय केलं तर। टाकलेलं आहे याच्यामध्ये मटण, ऑलमोस्ट 4 जणांचं मटण आहे हे, 4 जण खाऊ शकतील एवढं। त्याच्यानंतर आम्ही टाकणार आहे काळा मसाला, मिरची आणि हळद। ऑलमोस्ट आधी याला फ्राय करून घेणार आम्ही। फ्राय केल्यानंतर ऑलमोस्ट सगळं झाल्यानंतर आम्ही पुन्हा हे बाकीचं इन्ग्रेडियंट्स टाकून देणार याच्यामध्ये। याला आता व्यवस्थित फ्राय करतोय आम्ही। हो वा वा वा, मस्त एकदम। एका भांड्यामध्ये आम्ही कोमट पाणी केलेलं आहे, का तर मटणाचा जो रस्सा हवा असतो त्यासाठी। ॲड करतोय हळद, त्याच्यानंतर मिरची आणि काळा मसाला। काळा मसाला जो आहे आम्ही ऑलरेडी घरी रेडी करून ठेवला होता। जर ह्याचा मागचा व्हिडिओ तुम्ही जर पाहिला असेल तर त्याच्यात आम्ही कसं केलेलं आहे ते दाखवलेलं आहे याच्यामध्ये। आणि आता आम्ही पूर्ण व्यवस्थित ह्याला फ्राय करून पूर्ण थोडंसं शिजवणार याच्यामध्ये आणि नंतर मग जे गरम पाणी ठेवलेलं आहे त्याच्यात आम्ही ॲड करणार। आता मग टाकलो आहे आम्ही मीठ, सगळे व्यवस्थित पूर्ण आतमध्ये व्यवस्थित जे आहे ते सगळं ॲड केलेलं आहे। आता थोडंसं फ्राय करतोय, गॅस थोडासा जो मोठा करायचा आणि व्यवस्थित शिजवून घ्यायचं याला। आणि त्याच्यानंतर आम्ही टाकणार आहे गरम पाणी याच्यामध्ये। असं छान एकदम मस्त जे तेल सुटलेलं आहे एकदम। आणि आम्ही आता टाकतोय थोडासा गरम मसाला त्याच्यामध्ये। ओ वा, आता जे छान मस्त थोडंसं फ्राय करतोय। वा वा वा, व्यवस्थित थोडंसं व्यवस्थित शिजवून घेतलं ना तर आतमध्ये जे एवढे पण मसाले ॲड केलेत ना ते प्रॉपर त्याला मटणाला लागतात आणि त्याची चव येते एकदम छान। आता आम्ही टाकत आहे याच्यामध्ये गरम पाणी, तेल पण मस्त सुटलं आहे व्यवस्थित। आणि आता ऑलमोस्ट याला थोडंसं फ्राय करून ऑलमोस्ट कुकर बंद करणार आहे। कुकर बंद केल्यानंतर ऑलमोस्ट 5 शिट्टी होईपर्यंत आम्ही तसंच ठेवणार आहे। त्याच्यानंतर मटण जो आहे पूर्ण रेडी होणार आहे। तर कुकरचं ढक्कन आम्ही आता बंद केलेलं आहे, गॅस थोडासा मोठा केलेला आहे। आता शिट्टी येईल असे 5 शिट्ट्या करायचे। 5 शिट्ट्यानंतर आपलं जे मटण आहे पूर्ण रेडी होणार आहे।
कधी कधी काय होतं, पाणी जर जास्त झालं ना तर इथून बाहेरून पूर्ण पाणी येतं. तर बेटर आहे की तुम्ही 2 ते 3 मिनटं कुकर बंद करा आणि पुन्हा चालू करा आणि पुन्हा शिट्ट्या होऊ द्या याच्यामध्ये. तर अशा प्रकारे आपलं मटण जे आहे व्यवस्थित शिजलेलं आहे. आता आम्ही कुकर काढून पाहतोय आणि वा, व्यवस्थित शिजलेलं आहे. तेल वगैरे व्यवस्थित मस्त वरती आलेलं आहे. आता आम्ही सर्व करणार आहे आणि आता आम्ही खाणार आहे याच्यात. तर आता प्लेट रेडी करतोय आम्ही. हे मटण, हो वा वा वा, व्यवस्थित छान एकदम ना शिजलेलं आहे. वरतून थोडंसं तेलाची तर्री आणि वा, छान एकदम मस्त तेल वगैरे एकदम छान आलेलं आहे. आणि आता याच्यासोबत आम्ही पोळी आणि मटण, थोडासा आम्ही कांदा घेतलेला आहे चवीसाठी आणि अर्धा लिंबू, पोळी घेतलेली आहे. आणि अशा प्रकारे आपलं जे मटण आहे, मटणाची रेसिपी एकदम छान रेडी झालेली आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.